आप आपका चालू है कि हम काम करेंगे, तो ये गलत बात है। नहीं, मैंने बोला कि मैं 5 दिन में ये देखो आज बोला ना 5 जन आए, कल 50 जन आएंगे। ठीक है भाई, उसमें भी सुने नहीं तो कल 200 लोग आएंगे। ठीक है सर, सुनिए आप 200 लाइए, 400 लिए काम नहीं करना है ना, हम नहीं करेंगे काम करो। हम क्या बोल रहे हैं, वो सुनते नहीं है। तो नुकसान होएगा तो इसका जिम्मेदार कौन रहेगा? आप रहोगे। नहीं देखिए, जिम्मेदार हम अब कल को कुछ उस गेट पे हो जाएगा, उसका जिम्मेदार कौन रहेगा? क्या महीने में 3 बार गेट खोलना पड़ता है? 3 बार बंद रहता है? 2 महीने में 3 महीने कौन से महीने में खुला तो बताइए आप। मैं क्या बोलता हूं, आपको नहीं करने का मत करो, खाली आपको लिख के दो। नेरळपाडा येथील गेटातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। नेरळ-कळंब या राज्यमार्गावर हे गेट असल्याने येथून वाहनांची दररोजची संख्या ही लाखोंवर आहे। तर इथूनच शाळेच्या स्कूल बस आणि विद्यार्थी यांची ये-जा सुरू असते। सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ सुरू आहे। अशातच रेल्वे विभागाने नेरळपाडा येथील मुख्य असलेले गेट नंबर 21 चे काम काढून ते गेट तब्बल 10 दिवस बंद ठेवण्याची नोटीस 1 दिवसात प्रसिद्ध केली। यातही कहर म्हणून नेरळ ग्रामपंचायतीला रविवारी नोटीस देऊन दिली। यामुळे नेरळकरांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय। दिनांक 6 एप्रिलपासून ते 16 एप्रिलपर्यंत हे गेट बंद करणार हे समजल्यावर पालक चिंतेत अडकले। गेट बंद करणार हे किमान आठवडाभर आधी तरी कळवणं गरजेचं असताना रेल्वेच्या कारभारावर पंचायत समिती सदस्य भगवान चंचे हेही नाराज झाले। त्यामुळे आज दिनांक 6 एप्रिल रोजी चंचे यांनी थेट रेल्वेचे वरिष्ठ अनुभाग अभियंता यांचे कार्यालय गाठून मुलांच्या परीक्षा सुरू आहेत तेव्हा काम काही दिवस पुढे ढकला अशी विनंती केली। मात्र रेल्वेचे अधिकारी काही ऐकायला तयार नव्हते। त्यामुळे भगवान चंचे यांनी नेरळकरांसाठी आक्रमक पवित्रा घेतला। रेल्वेला देखील नेरळकरांची गरज आहे, नेरळकरांचा अंत पाहू नका असा थेट इशारा दिल्यानंतर रेल्वेचे अभियांत्रिकी अधिकारी सुनील कुमार यादव यांनी काही दिवस मुभा देण्याचा प्रस्ताव स्वीकारत दिनांक 8 एप्रिलपासून काम सुरू करत असल्याचे सांगितले। पाडा येथील हे गेट दिवसा नागरिकांसाठी उघड करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर केला जाईल असा शब्द यादव यांनी दिलाय। तसंच पाडा गेट येथे सुरू केलेलं काम हे देखील तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले। रेल्वेचे काम महत्त्वाचे असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने नेरळकरांना देखील सहकार्य करण्याची विनंती रेल्वे अधिकाऱ्यांनी केली। दरम्यान विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात नेरळकरांसाठी पुन्हा एकदा भगवान चंचे धावून आल्याने नेरळकर व पालक यांनी चंचे यांचे आभार मानलेत। यावेळी पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्यासोबत नेरळ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अरुण कारले, माजी सदस्य अतुल चंचे, लेखनिक मंगेश हिरमाळी आदी उपस्थित होते। भगवान चंचे पंचायत समिती सदस्य, काल अचानक रेल्वेने निर्णय घेतला होता की आजपासून गेट बंद, ग्रामपंचायतला अचानक पत्र दिलं। परंतु आज त्या यादव साहेबांना जाऊन आम्ही पत्र दिलं, ग्रामपंचायतचं पत्र दिलं, माझ्या लेटर हेडवर पत्र दिलं आणि परीक्षा चालू ही वाहतूक कोंडी नाही व्हावं म्हणून त्यांना अल्टरनेट दिला की 8 तारखेला संध्याकाळपासून करावा आणि कमीत कमीत वेळात ते गेटाचं काम आटपावं, लोकांची कोंडी नाही व्हावं आणि परीक्षा आहे त्याच्यासाठी पत्रव्यवहार करून गेला। आजचं काम आम्ही थांबवलेलं आहे, पुढचं काम 8 तारखेला चालू होईल। तरी याची सगळी आपल्या लोकांनी नोंद घ्यावी हीच नम्र विनंती। रेल्वे गट बंद होणं ही वारंवार आपल्या नेरळकरांची समस्या आहे। याच्या बाबतीमध्ये वरिष्ठ अभियंता यांच्याकडून काल सुट्टी दिवशी ग्रामपंचायतीला त्यांनी पत्र देण्याचा प्रयत्न केला, परंतु सदर शासकीय पत्र असल्यामुळे आपले कर्मचारी हिरमाळे यांनी ते पत्र स्वीकारलं। परंतु याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी किंवा सकारात्मक चर्चा करण्यासाठी आपल्या पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सन्मान्य सदस्य भगवान चंचे यांच्या सोबत आज या ठिकाणी सदर अभियंत्यांची भेट घेतली, सकारात्मक चर्चा केली। सुरुवातीला त्यांनी याच्या बाबतीमध्ये नकारात्मक भूमिका होती, परंतु चंचे साहेबांच्या माध्यमातून त्यांना ते करणं भाग पडलं आणि त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की रेल्वे गेट आज चालू केलं। त्यांना चंचे साहेबांनी सर्व समस्या सांगितल्या की वयोवृद्ध असतील, शाळकरी विद्यार्थी असतील तर त्यांचे हाल होऊ नयेत, पर्यायी रस्ता आहे परंतु त्या ठिकाणी सुद्धा खूप त्रास होतो। तर त्यांनी पुन्हा बंद ठेवून 8 तारखेला ते पुन्हा चालू करून कमीत कमी वेळेमध्ये जो त्यांनी 10 दिवसाचा कालावधी दिला होता तर ते 5 दिवसात कसं होईल याच्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करण्यात असं त्यांनी आज आपल्याला शब्द दिलेला आहे। नेरळकरांसाठी आज हा गेट त्यांनी साहेबांच्या प्रयत्नामुळे चालू करण्यात आलेला आहे।